नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर बैलगाडा शर्यत म्हटलं की बकासूर आणि बकासूर म्हटलं की बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी बकासूर कधी कुठल्या मैदानात दिसणार या माहितीसाठी किंवा त्याला पाहण्यासाठी आपण सर्वच कायम उत्सुक असतो. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील तुमचा आमचा सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर, त्याचं जे नियोजन आहे किंवा पैर आहे याविषयी मी जास्त व्हिडिओ बनवत नाही, कारण त्याचं नियोजन बऱ्याचदा बदलत असतं. त्यामुळं जे प्रेक्षक असतात त्यांना चुकीची माहिती मिळू नये हा त्यामागील उद्देश. पण ज्यावेळेस आपल्याला माहीत असतं त्यावेळेस आपण ते सांगत असतो. त्यामुळं 13 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला महाराज पळताना दिसणार आहे आणि बकासूर 14 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. सध्याचा बकासूरचा फॉर्म पाहता सलग 4 मैदानामध्ये त्याचे गुलाल आहेत आणि सलग 4 मैदानं त्याला विजय मिळालेला आहे. तो त्याच्यावरील प्रेम हे बऱ्याचदा सोशल मीडियावरती पाहायला मिळत असतं आणि काल देखील मी तसंच लहान मुलांचा देखील व्हिडिओ अपलोड केला होता. आज साम्राज्याला देखील फेरा देण्यात आला होता. तर तो त्याच्यावरती असणारं प्रेम हे आपण बऱ्याचदा पाहत असतो सोशल मीडिया, मैदानं आणि प्रत्येक ठिकाणी ते असतं. बऱ्याचदा ते व्हिडिओमार्फत कॅप्चर केलं जातं, बऱ्याचदा ते कॅप्चर होत नाही. पण त्याच्यावर असणारं चाहत्यांचं प्रेम आणि हीच त्यानं आजवर मिळवलेली खरी संपत्ती. आणि महाराज देखील 13 तारखेला आपल्याला पळताना दिसणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर 14 तारखेला आपल्याला पळताना दिसणार आहे.